तहान लागली, पाणी पिया. नाही आहे तुमच्याकडे, मग विहीर खोदा, पाणी लागेल. तहान लागली म्हणजे विहीर खोदायची. व आपलं महाराष्ट्र सरकार तेच करत आहे. कुठलाही विचार आचार न करता नाशिकमधली शेकडो वर्ष जुनी झाडं अक्षरशः कत्तल करून टाकली. गिरीश महाजन तर जाऊन तुटून पडले होते. त्यांना वाटते कधी मी मैदान साफ करतो. आणि आज काय होते, तुम्ही आसपासच्या परिसरात जाऊन बघा, तिथल्या नागरिकांना विचारा की पहिले कसं वाटत होतं ना आता कसं वाटतंय. आज टेम्परेचर किती आहे, तिथल्या नागरिकांना काय त्रास होत असेल, काही विचार नाही केला. आणि रातच्या पोटात त्यांना उषात काल झाला आणि लगेच हरित महाराष्ट्र आयोग. म्हणजे या आयोगाचं एकच काम, महाराष्ट्राला हिरवागार करणे, झाडच झाडं लावणे. लावणार कुठे, किती लावणार, काही अतापता नाही. कुठपर्यंत लावणार, काही नाही. कालमर्यादा काय, 2047 पर्यंत 300 कोटी झाडं लावणार. नागरिकांना वाटलं पाहिजे वाह काय महाराष्ट्र हिरवागार झाला, नवीन 300 कोटी झाडं. हो, काय बोलताय, काय निर्णय घेता. आणि या आयोगाचे अध्यक्ष कोण असणार, स्वतः मुख्यमंत्री. उपाध्यक्ष कोण असणार, उपमुख्यमंत्री. आणि उरले सगळे मंत्री, सहउपाध्यक्ष. तुमच्यातला कोणी नाही, तुम्ही विचारायचं नाही. झाडं आम्हीच लावणार, कुठं लावणार आम्हीच ठरवणार, पाणी आम्हीच घालणार, खर्च आम्हीच करणार, करोड रुपये कुठं घालायचे आम्हीच ठरवणार. जनतेने थोडा विचार केला पाहिजे. आपण ज्या लोकांना मतदान करतो, ज्या पक्षाचे, ज्या आमदाराचे आपण, ज्या लोकप्रतिनिधीचे आपण कार्यकर्ते आहात, पदाधिकारी आहात, ज्यांना आपण मतदान करून निवडून देतो, ज्यांना विधानसभेत पाठवतो, आणि ते जे निर्णय घेतील त्याचं काय. जेव्हा तुम्ही मतदान करता तेव्हा ते तुमच्यापर्यंत येतात, तेव्हा तुम्हाला विचारतात. पण जेव्हा ते निर्णय घेतात विधानसभेत बसून, तेव्हा तुम्हाला विचारत नाही. त्या निर्णयामुळे तुमचं नुकसान होते की तुमचा फायदा होतो, ते फक्त एकच बघतात, फायदा आमचा काय होईल. तुम्ही सांगा, तुम्ही केलेल्या चुकांमुळे आज पूर्ण महाराष्ट्राचं नुकसान होत आहे. आपण कुठला विचारच करत नाही. मग आता याला जबाबदार कोण. आज प्रत्येक मंत्री, प्रत्येक आमदार जो उठसूट काही बोलतो, जनतेला अक्षरशः बटीक समजतो. तो कृषी मंत्री असो, कुठला आमदार असो, कुठला वनमंत्री असो, कधी कुठलाही परिवहन मंत्री असो, ज्याला जसं वाटेल तसं येऊन बोलतात, जसं वाटेल तसं येऊन करतात. मग याला जबाबदार कोण असते, आपणच असतो. म्हणून आपण फक्त काय करतो, मोफत या शब्दामागे धावतो आणि आपण आपल्याच पायावर दगड मारून घेतो. तुम्हाला बस मोफत म्हटलं की पळाले त्यांच्या मागं, राशन मोफत म्हटलं पळाले त्यांच्या मागं, लाडकी बहीण दे 1500 रुपये पळाले मागं. किती जणांना मिळत आहे विचार करा. आज ज्या ज्या तुम्हाला योजना पहिले भेटत होत्या त्या अक्षरशः बंद पडलेल्या आहेत. त्याचा कोणालाही काही फायदा होत नाही. ज्या जुन्या योजना आहेत त्याच तर तुम्हाला पूर्णपणे मिळत नाही. त्या नवीन योजना काय मिळतील. फक्त तुम्ही यांच्या फुलथापांना बळी पडता. आणि यांना काय लागतंय, मुख्यमंत्री मागेच सांगितलेलं आहे, बोलायचं आपल्या का बापाचं जातंय, आपल्या कुठे खिशातून द्यायचं जातं नाही, द्यायचं बिंदास बोलायचं, बिंदास फेकायचं, निवडून आलं की आपण आपल्या मनानं करायचं. मग कोण कोणाचं ऐकतंय. ही परिस्थिती आज महाराष्ट्रात झालेली आहे आणि त्याचे पडसाद आज आपण भोगत आहोत. आज आपल्या महाराष्ट्राचं टेम्परेचर 47-48 पार झालं आहे. कधी 50 गाठे सांगू शकत नाही. मग याला जबाबदार कोण आहे. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेच जण उपाय सांगतात. तर काय उपाय सांगतात. हा महाराष्ट्र जर त्या नाशिकमध्ये जाऊन तुटून पडला असता तर झाडं किती वाचली असती. कुठल्याही प्रोजेक्टच्या
आज मोठमोठ्या बिल्डिंग मोठमोठे टावर उभे केले जातात, पण तिथं झाडं मात्र नाममात्र लावल्या जातात, ज्या झाडापासून ऑक्सिजन काय साधी थोडी हवा पण मिळत नाही. मग विचार करा की आपल्याला पर्यावरण राखण्यासाठी कोणती झाडं लावली पाहिजे, कोणते वृक्ष लावले पाहिजेत, कुठे लावले पाहिजेत, त्याची मर्यादा काय, काही नियोजन नाही. आणि हे सांगतात झाडे लागवा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा, आणि आम्ही तोडतो. घ्या शकून ही परिस्थिती आहे महाराष्ट्राची. तर अजून जागे व्हा आणि आपला महाराष्ट्र आपल्याला सांभाळायचा आहे. बाहेरचा कोणी येणार नाही. जे सध्या आहे हे सर्व भ्रष्ट आहेत आणि यांनी महाराष्ट्राची अक्षरशः वाट लावलेली आहे.